तर ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। नेमकं काय घडतंय त्यावर काय प्रतिक्रिया उमटतायत जाणून घेऊया। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर, सर्वसामान्यांना त्रास का, याचिकेतून सवाल। तर आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार। मराठा आरक्षण उपसमितीची आज 10 वाजता बैठक। विखे पाटलांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर बैठक होणार। उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात चर्चा होणार। नागपुरात ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज 4था दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा। गेल्या 4 दिवसात आंदोलकांची 10,000 वाहनं मुंबईत, 5,000 गाड्या मुंबईच्या वेशीवर चढवल्या। सोमवारी आंदोलकांची अनेक वाहनं मुंबईच्या वेशीवर चढवली। नवी मुंबईत मराठा आंदोलकांची 1200 वाहनं अडवली। आझाद मैदान, सीएसएमटी परिसरात 300 ते 400 वाहनं पार्क। खाण्यापिण्याची शिदोरी घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त। मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 2000 पोलीस तैनात। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी। आझाद मैदानावर वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी। काल खडी टाकल्यानंतर आज आंदोलकांकडूनच मंडप उभारण्यात आला। मंडपात हजारो लोकांच्या बसण्याची क्षमता। सीएसएमटी स्थानकात झोपलेल्या मराठा आंदोलकांचे मोबाईल चोरणारा पोलिसांच्या ताब्यात। सीएसएमटी स्थानकात काही काळ गोंधळाची स्थिती। जुहू बस स्थानकाजवळ बेस्ट प्रवासी आणि आंदोलकांमध्ये राडा। 10 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। तर या आंदोलनाप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली। नेमकं काय घडलं, त्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या जाणून घेऊया।